नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 17 फेब्रुवारीचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की सगळे सुभेदार रात्री जेवून गप्पा मारत बसलेले असतात. प्रताप अर्जुनला म्हणतो, आता तुला सगळा स्वयंपाक जमायला लागला ना? खरंच तू स्वयंपाक करतोस की विमल आणि कल्पना तुला मदत करतात? अस्मिता म्हणते, हे सगळं बोलायचं नाही. त्यांच्या अशा गप्पा चालू असताना तिथे तन्वी येरझाऱ्या घालत असते. तेवढ्या तिला साक्षीचा फोन येतो. साक्षी म्हणते, तुला माहिती आहे ना आज दाराची कडी लावायची नाही आहे. तन्वी म्हणते, तू स्वतः येणार आहेस का दुसऱ्या कोणाला पाठवणार आहेस? साक्षी म्हणते, मी स्वतः येणार आहे, पण ते कशासाठी ते मी तुला सांगणार नाही. सायली येऊन तन्वीला विचारते, काय चाललं आहे? एरवी वेळेस तर जेवून लगेच खोलीत जातेस तुझ्या, आता एवढा वेळ का थांबली आहेस? तन्वी म्हणते, मला ॲसिडिटी झाली आहे म्हणून. नंतर एक एक सुभेदार हळूहळू आपापल्या खोलीत रात्रीचे झोपायला जातात. अर्जुन आणि सायली फक्त उरतात. सायली आता दरवाजा लावते आणि ते दोघे आपापल्या रूममध्ये जातात. तन्वी देखील तिच्या खोलीत जाते. सायली नंतर रमेशचं स्केच काढलेलं असतं ते चित्र बघत असते. ती म्हणते, हा चेहरा कुठेतरी बघितल्यासारखा वाटतोय मला. सायली लगेच चैतन्याला फोन करते आणि म्हणते, आपण त्या साईटवर जाऊया, मला आठवतंय त्या साईटवरच तो कामाला आहे. अर्जुन म्हणतो, तू एकटीने जायचं नाही आहेस. सायली म्हणते, हो त्याच्यात काय, कसली रिस्क आली, मी जाते ना. इकडे साक्षीचा तन्वीला फोन येतो. ती म्हणते, तुला सांगितलं होतं ना दार उघडं ठेवायला, तुला एवढं पण साधी गोष्ट येत नाही काय? तन्वी लगेच येऊन दार उघडते. साक्षी तन्वीला सांगते की आता तू मध्ये जर आलीस तर मी असं सांगेन अर्जुन आणि सायलीला की अस्मिताचा खून तू केल्यास. त्याच्यामुळे आता स्वतःच्या खोलीत जायचं आणि सकाळी किंकाळ्या येतील जेव्हा तेव्हा बाहेर यायचं चुपचाप. इकडे सायली आणि अर्जुन देखील किचनमध्ये जायला निघतात, कारण तिला दुसऱ्या दिवशीसाठी साबुदाणे भिजत घालायचे असतात. इकडे साक्षी अस्मिताच्या खोलीत घुसते. तिला दिसतं की अस्मिता सचिन आणि तिचा फोटोग्राफ घेऊन झोपलेली असते. अर्जुन आणि सायली किचनमध्ये साबुदाणे भिजत घातलेले असतात. तेवढ्यात साक्षी अस्मिताचं तोंड उशीने दाबून टाकण्याचा प्रयत्न करते. अस्मिता तिच्या तावडीतून कशीबशी सुटते आणि जोरात किंचाळते, अर्जुन, सायली. अर्जुन आणि सायलीच्या हे लक्षात येतं आणि पटकन ते तिच्या खोलीपर्यंत जातात. सायली आणि अर्जुन तेवढ्यात खोलीत जातात. सायली त्या व्यक्तीचा माग करत असते, म्हणजेच साक्षीचा. साक्षी तिथून पळत सुटत असते, पण सायलीच्या लक्षात येतं की जी व्यक्ती अस्मिताला मारायला आली ती एक बाई होती. सगळे बाकीचे सुभेदार अस्मिताच्या खोलीत येतात. अस्मिता एकदम घाबरून जाते. प्रताप म्हणतो, अस्मिताच्या जीवावर का कशाला कोण उठलं असेल, मला हेच समजत नाहीये. अश्विन लगेच अस्मिताचा BP वगैरे चेक करतो. अर्जुन म्हणतो, ती व्यक्ती आपल्या मेन गेटमधून बाहेर पडली, दरवाजा उघडा कसा काय राहिला? लगेच तन्वी म्हणते, सायली शेवटची होती, मला ॲसिडिटीवरचं लेक्चर दिलं आणि स्वतः गेट उघडा ठेवला. सायली म्हणते, मी तर रोजच्या प्रमाणे दरवाजा उघडून घेतला होता. तन्वी मग काहीच बोलत नाही. दुसऱ्या दिवशी सगळे सुभेदार नाश्त्याला आलेले असतात. सायलीला तेवढ्यात चैतन्याचा फोन येतो आणि ती निघायला जाते. लगेच तन्वी तिच्या माग करायला जाते. कल्पना तिला म्हणते, आता तू कुठे चाललीस? ती म्हणते की माझा घसा जरा दुखतोय, अश्विनकडे औषधं घ्यायला चालली. दुसऱ्या दिवशी साक्षी चिडलेली असते भयंकर आणि ती घराची पूर्णपणे नासधूस करत असते. हा सगळा प्रकार बघून सचिन घाबरतो. तेवढ्यात सचिनला कोणाचा तरी फोन येतो. साक्षीच्या लगेच तो फोटो लक्षात येतो जो अस्मिताने हातात ठेवलेला असतो आदल्या रात्री, आणि ती लगेच सचिनला विचारते, कोणाचा फोन आहे? लवकर सांग कोणाचा फोन आहे. इकडे चैतन्य आणि सायली त्या साईट मॅनेजरच्या ठिकाणी पोचतात. तेवढ्यात त्यांना दिसतं की तो त्याची गाडी घेऊन कुठेतरी निघालाय. लगेच सायली आणि चैतन्य त्याचा पाठलाग करतात आणि त्यांचा माग काढत तन्वी आलेली असते. अर्जुनला इथे रुकरुक लागलेली असते की काय होतंय तिकडे, म्हणून तो लगेच चैतन्याला फोन करतो. मग चैतन्य त्याला लाईव्ह लोकेशन पाठवतो. अर्जुनसुद्धा त्याचा माग काढत चाललेला असतो. अर्जुन आणि सायली त्याच्या घरात शिरतात तसा रमेश एकदम डिफेन्सिव्ह होतो आणि तो पळायला सुटतो. चैतन्याने त्याच्यामध्ये फार मारामारी होते आणि शेवटी रमेश चैतन्याला एवढा जोरात मारतो की त्याच्या डोक्यावरच मार बसतो आणि चैतन्य चक्कर येऊन पडतो. शेवटी सायलीवरती तो माणूस येतो. सायली तिच्या हातातला एक कपडा घेते आणि रमेशवर हल्ला करते आणि त्याचा हात आणि पाय बांधून एका खुर्चीवर बसवून ठेवते. अर्जुनला लगेच सायली फोन करते. अर्जुन पोलिसांना फोन करतो आणि इन्स्पेक्टर सावंत येतच असतात. तन्वी हा सगळा प्रकार बाहेरून बघत असते. ती म्हणते, आता पोलीस का आले तिकडे? बापरे,
तेवढ्यात तिकडे अर्जुन देखील येतो. तन्वी आता पुरती घाबरून जाते. मग पोलीस रमेशला पकडून घेऊन जातात. नंतर अर्जुन आणि सायली चैतन्याकडे लक्ष देतात. त्याला चक्कर आलेली असते. अर्जुन म्हणतो, जेव्हा मी घराबाहेर असतो तेव्हा तू किती स्ट्रेसमध्ये असशील हे मला आज कळले. मला नुसतं बेचैनी होत होती जेव्हा मी घरी होतो त्यावेळी. आता ह्यापुढे मी तुला वचन देतो की मी तुला पुन्हा असं स्ट्रेस कधीच देणार नाही. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की अर्जुन आणि सायली पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात अस्मिताच्या केसच्या बद्दल. इन्स्पेक्टर सावंतीला विचारतात की तुम्ही चेहरा बघितला आहेत का त्या बाईचा? सायली म्हणते चेहरा नाही दिसला, पण CCTV फुटेजवरून हे नक्की कळते की ही बाईच आहे. नंतर ते लोक जायला निघतात तेव्हा साक्षी महिपतला भेटण्यासाठी म्हणून त्याचा वकील बनून आलेली असते. तिने मास्क घातलेला असतो, पण सायली तिचे डोळे बघते आणि तिला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं. मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या भागात. व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा. बाय.